गुड मॉर्निंग मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. तर आज आपण आलो होतो गंगापूर अभिनव बालविकास मंदिर म्हणजे आपल्या रियांशचे शाळेमध्ये शीतल मॅडम गायकवाड यांचं छोटंसं एक मार्गदर्शन होतं. मुलांना संस्कार कसे लावायचे आणि ओपन हाऊस असल्यामुळे आम्हाला जावं लागलं. ओपन हाऊस हा महिन्यातून एक वेळेस येतो, त्यामुळे हजेरी लावावीच लागते. ही अशी रियांशची शाळा आहे, तुम्ही बघू शकता. सुंदर असं वातावरण होतं आणि सर्व शीतल मॅडम सर्वांनाच मार्गदर्शन करत होत्या. त्याचबरोबर आम्ही पुढे ठरवलं की आता आपण जाऊयात नवशा गणपती, नाशिकचं प्रसिद्ध असं मंदिर नवशा गणपती. आम्ही सगळेच जण गेलो नवशा गणपतीला. मग घेतले शंभू महादेवाचे दर्शन. तुम्ही बघू शकता सुंदर अशी मूर्ती आहे. ज्यांनी कोणी नवस केलेला असेल तो नवस पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो इथे एक आपल्या स्वइच्छेनुसार घंटी बांधली जाते आणि आम्ही दर्शन घेतले. तुम्ही बघू शकता सुंदर असं मंदिर आहे. तुम्ही एकदा नक्की भेट द्या मित्रांनो नवशा गणपतीला. आम्ही दर्शन वगैरे घेतले. बाप्पाचं खूप सुंदर मंदिर आहे. पुजारी बाबा नाही म्हणत होते तरी आम्ही तिथून फोटो काढले आणि रियांशने तिथून बाप्पाचा एक प्रसाद घेतला. फोटो वगैरे काढून झाले. नंतर आम्ही आलो आहे साधना मिसळला. मित्रांनो नाशिकची सुप्रसिद्ध मिसळ अशी साधना मिसळ आहे. तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या. सुंदर असं वातावरण. सकाळचे 11 वाजले आणि मस्त वातावरणामध्ये आम्ही तिघेही गेलो होतो साधना मिसळ खायला. तर तुम्ही बघू शकता खूप मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे मित्रांनो. लाईट्स वगैरे मध्ये गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं. तुम्ही पण एकदा नक्की या साधना मिसळला भेट द्या. आणि मग आमच्या रियांशने छान छान पोज देऊन फोटो काढले आणि तेवढ्यात आली मिसळ. मस्तपैकी मिसळ वगैरे तरी मार्के खाल्लेली आहे आम्ही. रियांशने फक्त पापड खाल्ले मित्रांनो. तो तिखट खातच नाही, तरी आम्ही त्याला पापड लस्सी वगैरे पाजली. मस्त असं वातावरण होतं. आणि मग परत साधना मिसळमध्ये आम्ही घेतलेलं आहे फोटोशूट. बघू शकता रियांश कसा बसला आहे आणि अजून प्रकारे फोटो काढले आणि व्हिडिओ आवडला असतो. जंपमध्ये पण आम्ही रियांशला बसवलं होतं. खूप उड्या मारल्या, खूप मस्ती केली रियांशने. बघू शकता तुम्ही. खूपच अशा त्याला मस्त्या करायला खूप आवडतं. तरी त्याची बहीण तन्वी ही आज आली नव्हती. नंतर ट्रेन गाडी बघितली होती आम्ही. बघू शकता तुम्ही सुंदर अशी ट्रेन आहे. इथे प्राणी पक्षी खूप सारे आहेत. बदक बघितले आणि रियांशला ब्लॉग बनवायला आवडत असल्यामुळे तो पण आपल्याला माहिती देत होता. मित्रांनो हे बघा बदक आहेत, तुम्ही बघू शकता. इकडे वाघ आहे, हे बघा इकडे ससा आहे. तो सर्व माहिती देत असतो. त्याला ब्लॉग बनवायला खूप आवडतं. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.